एक माणूस एखाद्या जिल्ह्यात बदली होऊन गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या जिल्ह्यातली एका माणसामुळे सगळी यंत्रणा कामाला लागते आणि ती नीट कामाला लागते. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे तुकाराम मुंडे. कारण त्या अधिकाऱ्यानं ज्या ज्या जिल्ह्यात गेलेले आहे त्या जिल्ह्यामध्ये सगळी यंत्रणा व्यवस्थित कामाला लावलेली आहे. आणि त्याच अधिकाऱ्याच्या बदलीचं निलंबनाचं मागणी करणारे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेमध्ये मागितलेली आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, तुकाराम मुंडे या अधिकाऱ्याची 20 वर्षाच्या नोकरीमध्ये 24 वेळा बदली झालेली आहे. आता या बदली होण्याचं काय कारण असेल की हा अधिकारी कोणत्याही राजकीय नेत्याचं ऐकत नाही, कोणी आमदाराचं ऐकत नाही. जो नियम आहे, जो कायदा आहे, त्या कायद्यानं तो काम करतो आणि म्हणून त्या अधिकाऱ्याची 20 वर्षामध्ये 24 वेळा बदली होते. आणि त्याच अधिकाऱ्याची विधानसभेमध्ये निलंबनाची जर मागणी होत असेल तर याच्यापेक्षा आजच्या या व्यवस्थेमध्ये दुसरं काहीच वाईट नाही. आणि या राज्यकर्त्यांना फक्त आपल्या मर्जीतले अधिकारी लागतात. तुम्ही बघत असाल, तुम्हाला माहित असेल की कोणत्याही आमदार असो, मंत्री असो, तो आपल्या मर्जीतले अधिकारी बदली करून आणत असतो आपल्यासाठी, कारण त्याला त्याचा स्वार्थ साधायचा आहे. मात्र जनतेहून त्याला काही घेणं राहिलं नाही, जनतेच्या कामावून घेणं राहिलं नाही. आणि जनतेच्याही हे मनात बसलेलं आहे की कोणतंही सरकारी काम करायचं तर ते पैसे दिल्याशिवाय होत नाही, हे मनात बसलेलं आहे. हे लोकांना कळणं की सरकारी काम करायचं म्हणजे पैसेच लागतात असं नाही. जिथं पैसे लागायचे तिथं लागतही असतात, मात्र कुठेही पैसे लागत नाहीत. म्हणून अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, त्यांच्या निलंबनाची मागणी होते. आणि हे आजच्या व्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाही. तुम्ही बघत असाल, आता ह्या मागच्या निवडणुका झाल्या, सगळा पैशाचा बाजार. आणि ह्या निवडणुका फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा याच्यासाठी चालल्यात का काय असंच वाटायला लागलंय. कारण या माध्यमातून जनतेचं भलं होईन. आज प्रश्न बघा तुम्ही, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. आणि तुम्ही बघत असाल या निवडणुकामध्ये फक्त या पक्षाची त्या पक्षावर टीका, त्या पक्षाची ह्या पक्षावर टीका, याच्यापेक्षा वेगळे जनसामान्यांच्या प्रश्नावर हे कधीच बोललेले नाहीत. आणि त्या विधान भवनामध्ये हेच सुरू आहे. आणि हेच आता जनतेनं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण जर अशा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी होत असेल तर यापेक्षा काहीच वाईट नाही. आता तुम्ही मागचा एक शासन निर्णय बघितला असेल. शासन निर्णय असा काढला की कोणताही आमदार मंत्री जर त्या कार्यालयात गेला तर त्या अधिकाऱ्यानं त्याची सन्मानपूर्व वागणूक करायची, त्याचं स्वागत करायचं, जाताना त्याला टाटा बाय बाय करायचा. म्हणजे सगळी काळजी त्या नेत्याची घ्यायची. तो नेता 4थी पास असू का 8वी पास असू. आणि हा IAS अधिकारी अभ्यास करून रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास केलेला IAS झालेला अधिकारी, आणि त्यानं त्याला सलाम ठोकायचा. आणि हे सगळे पैसे वाटून, मतदान विकत घेऊन, त्याच्यात फेरफार बदल करून, डबल नावं, ते बी चर्चा सुरू आहे सध्या. आणि याच्यातून हे आलेला निवडून. आणि हे घडायलंय कशामुळं? जे बापापेक्षा पक्षाला, नेत्याला मोठं मानणारे जे कार्यकर्ते आहेत याच्यामुळं घडायलंय. याच्यामुळं तो निवडून आलाय. आणि त्याला त्या जनतेहून काहीच घेणं नाही. त्याला माहिती आहे आपले कार्यकर्ते पक्के आहेत, हे पळत आहेत, धावत आहेत, गावागावातून मतदान करतात आणि आपला कार्यक्रम जमतो. आणि त्याच्यामुळे तो फक्त एकच काम करलाय, सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता. आणि असंच जर चालत राहिलं तर जनतेचं काहीच खरं नाही. आता याचा जनतेनं विचार करा. कारण तुकाराम मुंडे साहेबासारख्या माणसावर जर निलंबन करण्याची मागणी होत असेल तर याच्यासाठी जनतेनं सुद्धा त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. मग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, तुम्हाला बोलता येत असेल सोशल मीडियावर बोला, मात्र सपोर्ट करा. कारण तसे अधिकारी जास्त भेटत नाहीत. कारण त्या माणसानं ज्या ज्या जिल्ह्यात गेले, जो त्यांच्याकडे अधिकार आला त्या अधिकाराचा त्यांनी योग्यच वापर केला असं आजपर्यंत तरी मला दिसतंय. आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी धन्यवाद.